बाळांनो, स्वागत आहे तुमचं अपना गाईड आपल्या YouTube चॅनलवर। या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की आपण मॅथचा पूर्णच्या पूर्ण सिलेबस कंप्लीट करणार आहे आणि याच्यात आतापर्यंत आपण 2 क्लास कंप्लीट केल्या। कशासाठी? जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 साठी, त्याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षा 2025-26 साठी। मग तुम्ही 4थ्या वर्गात शिकत असाल किंवा 5व्या वर्गात शिकत असाल तर या ठिकाणी हे जे पूर्णच्या पूर्ण क्लास असणार आहे ते फक्त तुमच्यासाठी असणार आहे। तर याच्या अगोदरच्या दोन क्लास कंप्लीट केल्या। त्या 2 क्लासमध्ये आपण सर्वात पहिले एका क्लासमध्ये काय पाहिलं होतं की रोमन संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह। त्याच्यानंतरची जी दुसरी क्लास होती ती दुसरी क्लास आपली होती ती म्हणजे संख्येचे वाचन आणि संख्येचे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत। म्हणजे संख्या कशा वाचायच्या, एकक स्थानच्या संख्या, दशक, शतक, हजार अशी तुम्हाला जर 10 अंकी संख्या जरी दिली त्या संख्येला कसं वाचायचं ते आपण त्या ठिकाणी पाहिलं। त्याच्याच बरोबर अजून त्या संख्येची स्थानिक किंमत काय असते आणि दर्शनी किंमत कशी ठरवतात ते पण आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। तर आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे संख्येचा चढता क्रम आणि उतरता क्रम, म्हणजे लहान संख्या कशी ओळखायची आणि मोठी संख्या कशी ओळखायची। याच्यानंतर जी क्लास राहणार आहे त्या क्लासमध्ये आपण हे पाहणार की लहानात लहान संख्या कशी तयार करायची, मोठ्यात मोठी संख्या कशा तयार करायची, किंवा ज्या संख्या दिलेल्या असतील त्या संख्येवरून लहानात लहान संख्या कोणती बनल किंवा मोठ्यात मोठी संख्या कोणती बनल ते सर्व या ठिकाणी आपण पाहणार आहे। तर आजचा जो आपला क्लास असणार आहे तो कोणता असणार आहे? चढता क्रम आणि उतरता क्रम। तर ते कसं असणार, ते कशा पद्धतीने आपण ओळखणार ते सगळं आपण या ठिकाणी आज पाहणार आहे। तर या ठिकाणी आज आपण पाहणार आहे संख्येचा चढता क्रम आणि उतरता क्रम। आता संख्येचा चढता क्रम तुम्हाला मांडायचा असतो किंवा म्हणजे संख्येला इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडायचं असतं किंवा मग डिक्रीजिंग ऑर्डरने मांडायचं। तुम्हाला 5-6 संख्या दिलेल्या असतात, त्याच्यात त्या मागे पुढे दिलेल्या असतात, त्याच्यात सांगितलेलं असतं की या संख्येला चढत्या क्रमानुसार लावा किंवा मग उतरत्या क्रमानुसार लावा। तर ते कशा पद्धतीने लावणार त्यासाठी तुम्हाला एक नंबर लाईन माहिती पाहिजे। नंबर लाईन काय असते? नंबर लाईन म्हणजे आपण त्या म्हणू शकतो की त्याच्या संख्या असणार आहेत, त्या कोणत्या संख्या असणार आहेत? त्या असणार आहेत पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर। म्हणजे या पूर्णांक संख्या काय असतात, अपूर्णांक संख्या काय असतात, समसंख्या, नैसर्गिक संख्या, विषम संख्या, ते पण आपण समोरच्या येणाऱ्या एका क्लासमध्ये पाहणार आहे। पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक माहिती पाहिजे की नेमका पूर्णांक संख्या काय असतात। पूर्णांक याच्यात जर तुम्ही फोड केली याची तर पूर्णांकाची फोड काय होती? पूर्णच्या पूर्णांक, मग त्यात सगळ्या संख्या येतील। मग सगळ्या संख्या कोणत्या असतात नंबर लाईनवर? या ठिकाणी जर मी अशी नंबर लाईन घेतली एक आणि या नंबर लाईनवर अशा पद्धतीने मधात काय असतो तो असतो 0। मधात काय असतात? सेंटरला 0। त्याच्यानंतर जर आपण इकडे वर गेलो, समोर गेलो, तर या ठिकाणी येणार 1, याच्या ठिकाणी येणार 2, याच्या ठिकाणी येणार 3, नंतर 4, असंच करत करत ही नंबर लाईन काय करत असणार, याच्यात चालूच असणार म्हणजे इन्फिनिटी पर्यंत। म्हणजे याचा शेवट कुठंच होणार नाही। त्याच्यानंतर मागे जर आपण आलो तर 0 पेक्षा लहान नाही कोणी असतं का? आता 0 पेक्षा तुम्हाला जर म्हटलं की सर्वात लहानात लहान संख्या सांगा, तुम्ही काय सांगता? 0। पण सर्वात लहानात लहान संख्या 0 राहील का? नाही, 0 पेक्षाही लहान कोण असतं तर -1 असतो, म्हणजेच -1। त्याच्यानंतर -2, -3, त्याच्यानंतर या समोर -4, -5, असं करत करत हे सुद्धा काय असतं इकडं इन्फिनिटी पर्यंत असतं। म्हणजे याचा सुद्धा लहानात लहान पण संख्या आपण सांगता येत नाही, मोठ्यात मोठी पण संख्या सांगता येत नाही। आणि हेच झालं याचं काय? नंबर लाईन। म्हणजे यालाच आपण काय म्हणतो? नंबर लाईन म्हणतो। मग याची जर नंबर लाईन असतात ती या साईडला काय असणार? वाढत जाणार। म्हणजे इकडे या संख्येची किंमत वाढत जाणार। कोणत्या साईडला? राईट साईडला, उजव्या साईडला याची किंमत वाढत वाढत जाणार आणि डाव्या साईडला म्हणजे लेफ्ट साईडला त्याची किंमत कमी कमी होत जाणार। तुम्हाला जर विचारलं 4 आणि 1 मध्ये लहान कोणी आणि मोठं कोणी, तर तुम्ही काय सांगणार? या साईडला 1 असल्यामुळे 1 लहान आहे, 4 मोठे। त्याच्यानंतर 2 आणि 0 मध्ये कोणी, तुम्हाला माहिती आहे 2 मोठे आहेत, 1 लहान आहे, हे तर तुम्ही सांगू शकता। पण तुम्हाला जर असं विचारलं की 2 मध्ये आणि -2 मध्ये मोठं कोणी, त्याच ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होता। पण या ठिकाणी कोण असतात? जी वजा असते ती म्हणजे ऋण संख्या आहे। ऋण म्हणजेच काय? 0 पेक्षाही लहान आहे। मग जेवढी मोठी संख्या ऋण असेल म्हणजेच काय, जसं की 2 जर ऋण असतील किंवा 4 जर ऋण असतील ते याच्यात मोठं कोणी, याच्यात मोठे 2 राहतील। इकडे या 2 आणि 4 मध्ये मोठे 4 राहतील, पण इकडे मायनस लागल्यामुळं -2 मोठे राहतील, -4 लहान राहतील। मग इकडे तुम्हाला किती असू शकतात? इकडे जर दिले तुम्हाला 100, -100 आणि इकडे दिले 100 किंवा इकडे दिले फक्त 10, तर या दोन्हीत मोठं कोण राहील? तर तुम्ही काय सांगणार? या दोन्हीत मोठे राहतील ते म्हणजेच 10। अशा पद्धतीने नंबर लाईनवर आपण सांगू शकतो। उजव्या साईडला संख्येची किंमत वाढत जाते आणि डाव्या साईडला संख्येची किंमत कमी कमी होत जाते। तर या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल नंबर लाईन कशा पद्धतीने आपण काढणार। किती लंबी असू शकते? 4, 5, 6, 1000, 2000, 50,000, किती लंबी असू शकते तेवढे अंक आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही। मग एवढेच बस झाले समजण्यासाठी आणि मागे सुद्धा एवढेच बस झाले। फक्त एवढं लक्षात ठेवणार, इकडे मायनस मध्ये संख्या जेवढी मोठी असतात आणि तिच्या समोर जर मायनस असेल तर तेवढीच लहान राहील। म्हणजे 2 जर इकडे घेतले आणि इकडे जर -4 घेतले तर तुम्हाला माहिती आहे की 4 मोठे असतात, पण -4 त्या 2 पेक्षाही लहान असणार, 0 पेक्षाही लहान असणार, -3 पेक्षाही लहान असणार, -2 पेक्षाही लहान असणार। म्हणजे त्याच्या समोर जेवढ्या संख्या असतील त्या सर्व संख्येपेक्षा ती संख्या लहान राहील। एवढं तुम्हाला या ठिकाणी समजायचं होतं। आता याच्यानंतर आपण पाहू की नेमकं ते लहान आणि मोठी संख्या कशी दाखवतात। म्हणजे त्याला काहीतरी आता लहान आणि मोठी संख्या जर दाखवायची असेल तर कशा पद्धतीने दाखवतो आपण, त्याच्यासाठी कोणते चिन्ह वापरले जातात ते आपण या ठिकाणी पाहू।
आता संख्या लहान कोणती आणि मोठी कोणती हे दाखवण्यासाठी 3 चिन्ह वापरल्या जातात. 3 चिन्ह कोणकोणते असतात? त्याच्यात सर्वात पहिले असतं अशा पद्धतीचा, त्याच्यानंतर दुसरा असतं ते अशा पद्धतीचा आणि तिसरा असतं म्हणजे ते असं म्हणजेच बरोबर. आता हे तर तुम्हाला माहिती हे कसे कधी वापरणार आपण, पण या दोन्हीत का असतं, आता या साईडला तोंड मोठं या साईडला तोंड लहान आहे, या साईडला तोंड मोठं या साईडला तोंड लहान आहे. आता या दोघांची डायरेक्शन जी आहे ती वेगवेगळी आहे. मग त्या कोणत्या ठिकाणी कोणतं वापरायचं हे आपण कसं समजणार, ते डायरेक्टली एक्झाम्पल घेऊन पाहू आपण. याला आता काय म्हणतात ते नाही पाहणार आपण. हे कशासाठी वापरणार आपण, जर इकडची संख्या मोठी असेल आणि इकडची लहान असेल तर हे कधी वापरणार, इकडची संख्या लहान आणि इकडची संख्या मोठी असेल तर हे कधी वापरणार, ज्यावेळेस दोन्ही संख्या सारख्या असतील त्यावेळेस. मग या ठिकाणी तुम्हाला जर मी एखादं एक्झाम्पल घेतलं की आता मायनस न घेता अगोदर आपण घेऊ 5 आणि 4, त्याच्यानंतर घेऊ 2 आणि -3, त्याच्यानंतर घेऊ 8 आणि 0, त्याच्यानंतर घेऊ -5 आणि 5, त्याच्यानंतर घेऊ 8 आणि 8. अशा पद्धतीने काही एक्झाम्पल घेतले. आता याच्यात कोणतं चिन्ह वापरायचं ते आपण पाहणार. आता 5 दिलेले आहेत आणि 4 दिलेले आहेत. आता 5 आणि 4 मध्ये लहान मोठी संख्या आहे म्हणजे हे चिन्ह देणार नाही, पण लहान कोणी 4 लहान येतं, सरळ सरळ दिसतं. 4 लहान येतं 5 मोठे येतं. मग 4 जर लहान असतील 5 पेक्षा 5 पेक्षा तर आपण या ठिकाणी कोणतं साइन वापरणार, जी संख्या मोठी आहे तिच्याकडे मोठं तोंड, म्हणजेच हे जे मोठा भाग असणार मोठं तोंड त्याच्याकडे. मग मोठं कोणतं दिलेलं हे दिलेले ते या ठिकाणी काय असणार, अशा पद्धतीने या संख्येला आपण सांगणार की 5 मोठे आहेत 4 पेक्षा. त्याच्यानंतर या ठिकाणी आता या दोन संख्या दिलेल्या याच्यात मोठं कोण असणार, या ठिकाणी 3 दिलेले आहेत, या ठिकाणी 2 दिले आहेत. तुम्हाला वाटत असेल हे 3 मोठे आहेत, पण या ठिकाणी तुम्हाला आताच सांगितलं होतं नंबर लाईनवर आपण काय पाहिलं, जर मायनस संख्या असेल तर ती त्या प्लस संख्येपेक्षा लहान असते, म्हणजे ती 0 पेक्षा पण लहान असते. मग ती या ठिकाणी 3 तर काय असतात, लहान असतात. मग या ठिकाणी आपण 3 लहान असतात म्हणून या ठिकाणी पण काय घेणार, अशा पद्धतीने हेच साइन घेणार. त्याच्यानंतर आता काय दिलेले, या ठिकाणी दिलेले 8, या ठिकाणी दिलेले 0. सारखा तर नाही, प्लस मायनस पण नाही, पण आपल्याला माहिती आहे की 0 पेक्षा 8 कधी मोठेच असतात. मग या ठिकाणी पण काय असणार, हेच साइन असणार. तिन्ही ठिकाणी काय आलं, पहिलंच साइन आलं. त्याच्यानंतर -5 दिलेले आहेत 5 दिलेले आहेत, दोन्ही संख्या समान दिसायला, पण या ठिकाणी मायनस आहे या ठिकाणी प्लस आहे. आता या ठिकाणी प्लस नाही, प्लस आहे का नाही कसं ओळखायचं, या ठिकाणी कोणीच नाही म्हणजे नेहमी काय असतं, प्लस असतं. मग एखाद्या संख्येच्या पुढे जर साइन दिलेलं नसेल निगेटिव्हचं म्हणजेच मायनसचं, तर त्या ठिकाणी कोणतं साइन असतं, कधी पण प्लसचं साइन असतं. मग या ठिकाणी आपण मोठी कोणती संख्या म्हणणार, 5 मोठे म्हणणार -5 पेक्षा, मग या ठिकाणी येणार अशा पद्धतीने. आता या ठिकाणी 8 दिलेले, या ठिकाणी 8 दिलेले, त्या ठिकाणी आता कळत असेल तुम्हाला काय ना, बरोबरचं चिन्ह की 8 बरोबर येतं या 8च्या. याला आपण कसं म्हणणार, 5 मोठे आहेत 4 पेक्षा, 2 मोठे आहेत -2 3 पेक्षा, 8 मोठे आहेत 0 पेक्षा, -5 लहान येते 5 पेक्षा आणि 8 बरोबर आहेत 8 ला, म्हणजे 8 काय येतं बरोबर येतं. हे झालं संख्येचा लहान मोठेपणा कसा ओळखायचा. अशा पद्धतीने हे तुम्हाला आता समजलं असेल. याच्यानंतर आता आपण घेऊ की चढता क्रम आणि उतरता क्रम कसा लावायचा. आता चढता आणि उतरता क्रम याच्यावर तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो की खाली तुम्हाला काहीतरी संख्या दिलेल्या असतात. मग संख्या काय दिलेल्या असतात, समजा एक्झाम्पल मध्ये तुम्हाला आपण घेऊ, या ठिकाणी 2 दिलेले येतं, त्याच्यानंतर 8 दिलेले येतं, -7 दिलेले येतं, 0 दिलेलं आहे, 3 दिलेले आहेत, 5 दिलेले आहेत. अशा पद्धतीने संख्या दिलेल्या आहेत. आणि याला सांगितले की सर्वात पहिले काय करा, याला चढत्या क्रमानुसार म्हणजेच चढता क्रम अशा पद्धतीने लावा. आणि दुसरं सांगितलेलं आहे की उतरत्या क्रमानुसार लावा. याचा उतरता क्रम म्हणजेच डिक्रीजिंग ऑर्डर. या ठिकाणी म्हणू शकतो आपण इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार लावा, या ठिकाणी म्हणू शकतो डिक्रीजिंग ऑर्डर नुसार लावा. मग इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डर नुसार जर याला लावायचा असेल तर आपण कशा पद्धतीने लावणार, सर्वात पहिले चढता क्रम. चढता क्रम म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण चढतो त्यावेळेस, जसं की सीडीवर एखाद्या चढतो किंवा एखाद्या पायऱ्यावर चढतो त्यावेळेस कसं आपण क्रम करतो, सर्वात पहिले सर्वात खालची पायरी असते म्हणजेच लहान पायरी असती, नंतर दुसरी तिसरी करत करत आपण वरच्या पायरीवर जातो. मग अशाच पद्धतीने चढता क्रम लावायचा. मग चढण्यासाठी आपण काय करणार, सुरुवात खालची म्हणजेच लहान पायरी चढतो, मग या ठिकाणी पण आपण काय करणार, लहान अंक घेणार. मग सर्वात लहान कोणती झाली, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल 0, पण तुम्हाला माहिती आहे की 0 पेक्षाही लहान असतात संख्या कोणत्या असतात, त्या म्हणजे निगेटिव्ह संख्या म्हणजेच मायनसवाल्या. मग मायनसवाली संख्या कोणती, या ठिकाणी तर दिलेली -7. मग -7 जर दिलेले असतील म्हणजे -7 जर दिलेले असतील तर ती 0 पेक्षाही लहान असणार. मग या ठिकाणी सर्वात पहिली संख्या येणार ती म्हणजे -7. त्याच्यानंतर दुसरी जी संख्या येईल ती येईल आता 0. आता 0 पेक्षा 2 त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं कोण आहे, -7 झाले 0 झाले. आता या ठिकाणी दिलेले 2, या ठिकाणी येणार 2. आता 2च्या नंतर दिलेले 3, त्याच्यानंतर येणार 5 आणि त्यांच्या नंतर येणार 8. म्हणजे सर्वात लहान संख्या जर विचारली तर -7, नंतर 0, नंतर 2, नंतर 3, नंतर 5 आणि नंतर 8. हे झाला याचा चढता क्रम. लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाणं म्हणजेच चढता क्रम, लहानाकडून मोठ्याकडे. आता
यालाच जर का डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लावायचं, याच संख्येला जर काय करायचं डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमानुसार लावायचं, तर आपण काय घेणार सर्वात मोठी गाथा वरच्या साईडनं. ज्यावेळेस आपण सीडीवर चढलो त्यावेळेस वापस येता वेळेस सर्वात मोठी पायरी अगोदर आपण खाली उतरणार, नंतर त्याच्यापेक्षा छोटी करत करत सर्वात खाली का असणार, सर्वात लहान पायरी असणार. मग सर्वात लहान पायरी खाली असणार म्हणजे ती शेवटला येणार. मग सर्वात पहिले काय करणार आपण मोठी संख्या घेणार. सर्वात मोठी संख्या या ठिकाणी कोणती दिलेली, जसं या ठिकाणी हे आपला चढता क्रम झाला, याचा उलटा उतरता क्रम म्हणजे 8 येतील, त्याच्यानंतर 5 येतील, नंतर 3, नंतर 2, त्याच्यानंतर 0 आणि -7. हा झाला उतरता क्रम. उतरत्या क्रमात काय करणार मोठ्याकडून लहान्याकडे जाणार आणि चढत्या क्रमात लहान्याकडून मोठ्याकडे जाणार. झाला चढता क्रम उतरता क्रम. याच्यात काय अवघड नव्हतं, पण याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारला जातात, तुम्हाला माहितीही पाहिजे तेवढं. जरी परीक्षेत नाही विचारले गेला एखाद्या वेळेस प्रश्न, तरी तुम्हाला एवढी माहिती पाहिजे की लहान संख्या का असती, मोठी संख्या का असती. आता लहान मोठी संख्या तरी झाली, या संख्या तर तुम्हाला माहिती होत्या, पण या मायनस संख्येचा सहसा काय होतं घोळ होतं की नेमकं मायनस संख्या मोठी का मग या 0 मोठे, -7 मोठे का 0 मोठे हेच समजत नाही आपल्याला. पण मायनस संख्या कधी का असती, जेवढी मोठी मायनस संख्या राहील तेवढीच ती काय राहील लहान राहील. जसं की आता दुसरं परत एक एक्झाम्पल घेऊ आपण याच्यात, हे तुम्हाला समजलं असेल आता पहिलं. त्याच्यात दुसरं या ठिकाणी आपण आता असं करू, या 8च्या पुढे पुन्हा मायनस देऊ एक, त्याच्यानंतर या ठिकाणी अजून 5च्या पुढे पण मायनस देऊ. ह्या 3 संख्या मायनस झाल्या. आता याला आपण कसं करणार, आता याला आपण काय करणार सर्वात पहिले चढता क्रम लावणार. चढता क्रम कसा लावणार, आता पहिल्या संख्या त्याच येतं, फक्त साईन बदलले 2 संख्येचे. मग आता उत्तर बदलणार का नाही, तर उत्तर बदलणारच झालं, कारण साईन बदलले म्हणजे त्याची किंमत बदलली. मग किंमत बदलली तर या ठिकाणी सर्वात आता चढता क्रम आहे म्हणजे चढत्या क्रमात काय करणार सर्वात पहिले कोणती संख्या घेणार, मोठी का लहानी. चढत्या क्रमात सर्वात लहान कोण या ठिकाणी सर्वात, आता तुम्हाला दिसत असते 0 आहे, पण 0 कधी मोठा राहील ज्यावेळेस त्याच्यात मायनस संख्या नसतील त्यावेळेस 0 मोठा राहील. पण या ठिकाणी मायनस संख्या दिलेल्या आहेत, किती दिलेल्या आहेत 3 दिलेल्या आहेत. मग 3 जर दिलेले असतील तर या 3 मध्ये पण सर्वात मोठी संख्या कोणती ते पाहणार आधी. सर्वात मोठी 8 आहे आणि तिच्या पुढे काय मायनस आहे, म्हणजेच जर संख्या मोठी असेल आणि तिच्या पुढे जर मायनस असेल तर तीच सर्वात लहान असणार. काय सांगितलं, जर संख्या मोठ्या असतील म्हणजे जी सर्वात मोठी संख्या आहे तिच्या पुढे जर मायनस आहे तर तीच सर्वात लहान आहे. म्हणजे याच्यात सर्वात लहान जी असणार ती -8 असणार. म्हणजे -8 हे असणार सर्वात लहान 7 पेक्षा पण. कशामुळे, कारण या ठिकाणी 0 घेतला होता आपण, 0च्या नंतर -1, -2, -3, -4, -5 असं करत -7 आणि नंतर -8 आला असतं. मग 8च्या पुढे कोणी आलं 7 यायले, ते पण मायनस वाले, याचा अर्थ -7 मोठे आहेत. मग या ठिकाणी काय येणार -7, त्याच्यानंतर काय येणार -5, त्याच्यानंतर येणार 0, त्याच्यानंतर येणार 2 आणि त्याच्यानंतर येणार 3. हे झाला चढता क्रम. आता उतरता क्रम उलटा, म्हणजे सर्वात मोठा आधी लहान नंतर. मोठं गुण याच्या सर्वात मोठे तर 3च दिसायले, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर -5, त्याच्यानंतर -7 आणि -8 ही झाली सर्वात लहान. सर्वात लहान मोठी या ठिकाणी सर्वात लहान सर्वात मोठी, या ठिकाणी सर्वात मोठी सर्वात लहान. आता याच्यानंतर चढत्या क्रमाचा उलटाच काय असणार, उतरता क्रम. जर संख्या सारखाल्या दिलेल्या असतील, सारखाल्या संख्या दिलेल्या आहेत, याचा चढता क्रम आणि उतरता क्रम करायचा होता. मग जशा या पद्धतीत ह्या लिहित गेलो तसंच उलटा क्रम येणार उतरत्या क्रम मध्ये. हे झालं चढता क्रम म्हणजेच इन्क्रीजिंग ऑर्डर आणि हा झाला डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम. चढता क्रम उतरता क्रम तुम्हाला समजला असेल. तर या ठिकाणी याच्यात दुसरं अजून काही शिकण्यासारखं नव्हतं. तुम्हाला संख्या कशा काढायच्या, म्हणजे संख्या लहान कोणती मोठी कोणती, त्याच्यानंतर चढता क्रम आणि उतरता क्रम कसा लावायचा हेही समजलं असेल. आता आपण याच्यानंतरचा जो क्लास असणार आहे त्या क्लासमध्ये आपण हे पाहणार की लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या कशी ओळखायची, कशी काढायची. त्याच्यावरून आपल्याला 100% प्रत्येक परीक्षेत, जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेत प्रश्न येतोच येतो. याच्यातून सहसा तुम्हाला जास्त प्रश्न दिसणार नाहीत, पण त्याच्यातून 1 ते 2 प्रश्न तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये येणार. तर त्याच्यानंतर आता आपली जी क्लास असणार आहे ती याच्यावरच असणार. तर जर का तुम्ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करत असाल किंवा मग स्कॉलरशिपची स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी करत असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.